पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील राजवाडा एरियामध्ये रात्री काही घरासमोर पाहिल्यावर आक्षेपार्ह पत्रक आढळून आले। या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे सकाळी 18 आहेत तसेच इतर कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला होता। या पत्रकावर विशिष्ट धर्माविषयी अवमानकारक मजकूर छापण्यात आलेला आहे। या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाणे, सायबर शाखा, क्राईम ब्रँच सर्वांनी मिळून एकत्रित तपास केला असता त्यातील मुख्य आरोपी जो आहे त्याने कृत्य केलेला आहे त्याला अटक करण्यात आली आहे। या आरोपीने एक जी संस्था सध्या अस्तित्वात नाही अशा संस्थेच्या नावानं एक बनावट लेटर हेड तयार केलं, त्याच्यावरती आक्षेपार्ह मजकूर छापून ती पत्रकं त्या एरियामध्ये टाकण्यात आली होती। या पत्रकावरती एका मुलाचा फोटो तसेच नाव देखील लिहिण्यात आलेलं होतं। यावरून त्या मुलाला तसेच त्याच्या कुटुंबियांना त्रास व्हावा या उद्देशाने हे कृत्य केल्याचं निदर्शनास येतं। आरोपीकडून त्याच्या मोबाईलमधून सर्व पुरावे हस्तगत करण्यात आलेले आहेत। प्रेम प्रकरणातून प्राथमिकदृष्ट्या हा प्रकार त्यांनी त्या कुटुंबांना त्रास व्हावा या उद्देशाने केलं असं स्पष्ट होत आहे। त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। एक हजर व्यक्ती आहे, सोनाडा आडनावाचा व्यक्ती आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। मुख्य त्यातला गुन्हेगार तोच आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट तसेच फोर्जरीची धार्मिक भावना भडकावणं ही कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेच्या अनुषंगाने सर्व नाशिककरांना आवाहन करण्यात येत आहे, कोणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। या वैयक्तिक वादातून विशिष्ट कुटुंबाला विशिष्ट व्यक्तीला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य केलेलं आहे। यामागे जातीय भावना भडकावणे असा काही उद्देश नव्हता, तरी देखील कुणी अफवांवरती विश्वास ठेवू नये। या घटनेमधील आरोपीला अटक करण्यात आलेला आहे सर्व शब्दाला।